हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज। आज आपण इथे 40 छातीचं पॅटर्न बघणार आहोत। तर इथे उंची घेतलेली आहे 14 इंच, छाती आहे 40 इंच, कमर 36 इंच, शोल्डर 5.5 इंच, मुंडा उतार 6 इंच, पुढचा गळा 6, मागचा गळा 10, बाही उंची 4 घेतोय आपण आणि दंडघेर 14 इंच। आता हे बघा, जी उंची आहे त्यामध्ये आपल्याला जी बॅकची उंची आहे त्यामध्ये 1 इंच आणि फ्रंटची उंची 1.5 इंच ऍड करायची। छातीच्या घडीसाठी आपण 40 चा चौथा भाग करणार आहोत 10 आणि त्यामध्ये 1.5 इंच ऍड करून घेणार आहोत मार्जिन। कमरेचा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्याचा आपण 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण पॅटर्न काढायचा आहे। फ्रेंड्स, हे जे पॅटर्नची पद्धत आहे अतिशय सोपी आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, मी इथे उंचीमध्ये 1.5 इंच मिळवते कारण की आपण जे पॅटर्न काढणार आहोत ते फ्रंट आणि बॅक दोन्हींच सोबत काढणार आहोत, म्हणून आपण इथे 1.5 इंच ऍड केलेले आहेत। मी इथे जी घडी घेतलेली आहे पेपरची ती डबल फोल्डेड आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि जी ओपन बाजू आहे ती पुढच्या साईडला आहे। ठीक आहे, आता आपण इथे शोल्डर घेऊयात 5.5 इंच आणि मुंढा उतार आपण इथे 6 इंच घेणार आहोत। जसं आपण मापामध्ये दिलेलं होतं त्याचप्रमाणे आपण शोल्डर आणि मुंढा उतार घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाहीये, ऍज इट इज आपल्याला घ्यायचं आहे। आता छातीची रेष सरळ यावी म्हणून मी इथे एक पॉइंट करून घेतलेला आहे 6 इंचावर। आता छातीचं माप टाकूयात आपण। छाती आहे इथे 40 इंच, 40 चा चौथा भाग झाला आपला 10 इंच आणि आपण 1.5 इंच त्यामध्ये मार्जिन ऍड करणार आहोत। तर ही झाली घडी आपली 11.5 इंचाची। जी छातीची घडी आहे ती आपण 11.5 इंचाची घेणार आहोत। छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस 1.5 इंच आपण केलेले आहेत। आता आपण इथे खाली बघूयात, कमरेचा साईड जो आहे तो घेऊयात आपण। कमरेचा साईड आपल्याला आहे तो 36 इंच, 36 चा चौथा भाग येतो आपला 9 इंच, त्यापुढे आपण 1.5 इंच ऍड करणार आहोत। तर 9 आणि 1.5 झाले आपले हे 10.5 इंचावर आपण ही मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही मार्किंग झाल्यानंतर जी साईडचे दोन जे क्रॉस अशा उभ्या लाईन्स येतात त्या आपण ड्रॉ करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने। आता या लाईन्स ड्रॉ करून झाल्यानंतर इतकं तुम्हाला समजलं असेल की शोल्डर आपण घेतलेलं होतं 5.5 इंच आणि मुंढा उतार घेतलेला आहे आपण इथे 6 इंच। छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच केलेला आहे आणि कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच केलेला आहे। आता बॅक मुंढ्याच्या आकारासाठी आपण अर्धा इंच अशा पद्धतीने मेन लाईनच्या पुढे घेणार आहोत, अर्धा इंच, आणि अशा पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहोत। आता हे ड्रॉ झाल्यानंतर आपण वरती शोल्डरचा जो उतार आहे अर्धा इंचाचा तो ड्रॉ करून घेऊयात। हे बघा, आता इथून टेप लावून जो निम्मा भाग येईल त्यावरती आपण मार्क करूयात। फ्रेंड्स, जर व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही रिवाइंड करून पण बघू शकता पुन्हा आणि माप लक्षात घेऊ शकता। अगदी परफेक्ट आणि खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही जर एकदा लक्ष दिलं व्यवस्थित तर अगदी परफेक्ट येणार आहे तुम्हाला। तर हे बघा, इथे मी स्केलच्या साहाय्याने आकार देते, तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता, पण स्केलच्या साहाय्याने आपला जो आकार आहे तो अचूक येईल। ठीक आहे, हे झालेलं आहे आपलं बॅक पार्टचं पॅटर्न। आता आपण काय करूयात, वरती गळ्याची रुंदी घेऊयात 2.25 इंच। हे पहा, सॉरी, आधी आपण आतल्या मुंड्याचा आकार देऊन घेऊयात। आतल्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मेन जी आपली लाईन आहे मधली त्याच्या आतल्या साईडला आपल्याला अर्ध्या इंचावर मार्क करायचंय। हे पहा, अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि स्केलच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत। आता हे जे स्केल आहे तुम्ही व्यवस्थित बघा, हे मी जी आता आपण लाईन आखलेली आहे बॅकची तिथे आपण आकार देणार आहोत। तर हा आहे फ्रंट मुंड्याचा आकार। हे बघा, मी इथे लिहून पण दाखवते तुम्हाला, व्यवस्थित असं लक्षात आलं पाहिजे। हा आहे आपला मागचा मुंडा आणि आता जो आपण आकार दिलेला आहे तो आहे पुढचा मुंडा। हे पहा, हा आहे आपला पुढचा मुंडा। ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय। अगदी स्लोली सांगते फ्रेंड्स मी। आता आपण इथे गळ्याची रुंदी घेऊयात 2.25 इंच। आता आपण पुढचा गळा आखून घेऊयात आधी।
पुढच्या गळ्याची उंची आहे आपली 6 इंच. आपण त्यामध्ये अर्धा इंच ऍड करणार आहोत, कारण की शोल्डर स्टिचिंगचं आपलं जे मार्जिन आहे वरचं शोल्डरचं, तिथे आपण अर्धा इंच शिवणार आहोत. सो आपण इथे 2.5 इंच 6.5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आखून घ्यायचंय आणि याला आपण आकार देऊन घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने आकार देऊन झाल्यानंतर आता ही जी वरची साइड आहे आपली ही कंप्लीट झालेली आहे. आता आपण इथे बघूयात 2.25 इंचाची गळ्याची रुंदी घेतलेली. हे लक्षात ठेवा फ्रेंड्स. 5.5 इंचाचा शोल्डर, 6 इंचाचा मुंढा. हे एवढं कंप्लीट तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे, कारण मी अतिशय स्लोली सांगते तुम्हाला स्टेप बाय स्टेप. 1.5 इंचाचा आपण मार्जिन ऍड केलेलं आहे छातीमध्ये आणि कमरेमध्ये. आता बटन पट्टीच्या साइडने आपण 3.5 इंचावर मार्क करतोय आणि कमरेच्या साइडला 2.5 इंचाचं मार्किंग करणार आहोत यू पट्टीसाठी. आता आधी मी ही सरळ लाईन आखून घेते. त्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने व्यवस्थित स्केल बसेल असा आकार देऊन घ्यायचा आहे. जर तुम्ही रॅन्डमली हाताने जरी दिलात तरीही काहीही हरकत नाही. फक्त जो आकार आहे, शेप आहे, तो व्यवस्थित आला पाहिजे. आता कटोरीच्या मार्किंगसाठी टेप ठेवायचा आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचं काय करायचं आहे, आपल्याला निम्मा भाग करून घ्यायचा आहे. तर हे बघा, निम्म्या भागावर मी मार्किंग केलेली आहे. 3 ते 4 इंचाची ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आपल्याला. हे फक्त कटोरीचा आकार आपला परफेक्ट येण्यासाठी आहे फ्रेंड्स. आता हा जो आपण गळ्याचा आकार दिलेला होता त्या साइडने आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि मेन मुंड्याची जी लाईन आहे ती जी आपण सगळ्यात आधी घेतलेली, तिथून आपल्याला टेप लावून 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे कटोरीच्या शेपसाठी. इथे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या फ्रेंड्स. इथून इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहेत आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रेंड्स, अशाच प्रकारचे आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत. 32 छातीचं, 34, 36, 38 छातीचं पॅटर्न सुद्धा आपण म्हणजे व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही जर ही पद्धत फॉलो केली तर तुमचं ब्लाऊज अजिबात चुकणार नाहीये. आणि लास्टला फ्रेंड्स मी हे पॅटर्न कसं ठेवायचंय ते सुद्धा दाखवलेलं आहे. सो प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा. आता हे बघा, आपण डबल फोल्डेड पेपर घेतलेला होता. तो डबल फोल्डेड पेपर आपल्याला अशा पद्धतीने आधी कट करून घ्यायचा आहे कमरेपासून आणि मागचा मुंडा जो आहे तो कट करायचा आहे. आणि आता आपल्याला 2 तुकडे असे मधून करून घ्यायचे आहेत पेपरचे. इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला करायचंय. आता हा जो आहे हा बॅक पार्ट आहे. आता बॅकच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचा आहे. सो आपण काय करायचंय, 14 + 1 15 वर मार्क करायची आहे आणि हा जो अर्धा इंच उरतोय हा आपण कट करून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने याला आपण कट करून घ्यायचंय. हे कट झाल्यानंतर फ्रेंड्स आता आपल्याला गळ्याच्या रुंदीसाठी 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचंय. गळ्याची उंची आहे इथे 10 इंच, तर अर्धा इंच शोल्डर मार्जिन आपण जे आहे शिवण्यामध्ये जाणार आहे ते आपण घेणार आहोत, पण 10.5 इंचावर. इथे आपल्याला तुम्ही 2.5, 2.25, 3 जेवढा तुम्हाला गळा ब्रॉड करायचा असेल तुम्ही तेवढे इंच घेऊ शकता आणि त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे तुमच्या आवडीनुसार आहे फ्रेंड्स की गळा किती ब्रॉड करायचा आहे. वरती 2.25 घेतल्यास खाली तुम्ही 2.5, 2.25, 3 करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड करते की ब्रॉडनेस किती ठेवायची आहे गळ्याची. आता आपण हे कट करून घेऊयात, म्हणजे हे जे आपलं बॅक पॅटर्न आहे ते कम्प्लीट होईल. फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊयात. यू पट्टी कट केलेली आहे. पुढचा गळा कट करून घेऊयात आणि जो मुंढ्याचा आकार आहे तो देखील आठवणीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कटोरीचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता आपण या कच्च्या कटोरी पीस वरून पक्की कटोरी पीस काढणार आहोत. तर अशी स्ट्रेट लाईन एक आखून घ्यायची. जर का तुम्ही न्यूजपेपर यूज करत असाल तर न्यूजपेपर मध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन भेटेल.
दिसेलच तुम्हाला स्ट्रेट लाईन, त्यावरती असा कच्चा कटोरी पीस ठेवायचा आहे आणि तो प्रॉपरली जसा आहे ना त्याच प्रमाणे तुम्हाला आखून घ्यायचा आहे. हे पहा, आता बटन पट्टीच्या साईडला आपण 1 इंच वाढवणार आहोत आणि जिथे आपण साइड पीस जोडतो त्या ठिकाणी आपण 2.5 इंच वाढवणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण 2.5 इंच वाढवलेले आहेत. खालच्या साईडला कॉमन आहे 1 इंच वाढवणं. जर का तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की हा जो 1 इंच आहे खालचा तो कॉमन आहे. प्रत्येक मापाला हे आपण 1 इंच घेत असतो. आता अशा पद्धतीने तुम्हाला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. खालचा हा जो आकार आहे तो रॅन्डमली आपल्याला हाताने देऊन घ्यायचा आहे. कॉमन आहे. हे पहा, अशा पद्धतीने फ्री हँडने तुम्हाला सगळे पॉइंट्स जोडत पुढे जायचंय. या साईडला आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने किती व्यवस्थित आकार आलेला आहे फ्रेंड्स, लक्षात घ्या. अशा पद्धतीने 1 इंच इकडे वाढवलं आहे आणि इकडे आपण 2.5 इंच वाढवलेले आहेत. आता आपण हे कट करून घेऊयात. म्हणजे आता आपण याच्या पुढे टक्स पॉइंट देणार आहोत, तर तो कसा काढायचा ते आपण बघूयात. त्यामुळे सांगते फ्रेंड्स की व्हिडिओ स्किप न करता बघा. आता हे पहा, कट करून झाली कटोरी. आता अशा पद्धतीने टेप ठेवा आणि त्याचा निम्मा भाग करून घ्या. त्यानंतर इथे टक्सची उंची आपण 3 इंच घेऊयात. आता हा जो टक्स पॉइंट आहे ना फ्रेंड, हा जो तुमच्या उंचीवर डिपेंड करतो. किती उंची आहे त्यावरती डिपेंड आहे. जर का इथे 12ची उंची असती तर आपण फक्त 2चा किंवा 2.25चा टक्स घेतला असता. आता या मेन पॉइंट पासून आपल्याला 1 इंच राईट अँड लेफ्ट दोन्ही साईडला घ्यायचा आहे कॉमन, आणि आपला हा जो टक्स पॉइंट आहे तो काढायचा आहे. आता साइड पीस घ्यायचा आहे. साइड पीस लावून बघायचं आपल्याला कुठपर्यंत येणार आहे. इथे मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या खाली आपण अर्धा इंच मार्क करायचंय. कारण ज्यावेळेस आपण कटोरी मोजतो म्हणजे स्टिच करतो ना, त्यावेळेस आपल्याला ह्या गोलाकारामुळे ना कटोरी आपल्याला उंचीला कमी पडते. सो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि लाईन आखून घ्यायची. त्यानंतर 2 मिनिटं. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे जे कट केलंय. आता हा जो तुमचा कटोरी पीस आहे हा एकदम रेडी आहे तुम्हाला स्टिचिंग साठी. आता याला आपल्याला कुठेही कट वगैरे करायचं नाहीये. तर हे बघा, आपला हा टक्स जो आहे तो अतिशय व्यवस्थित असा आपला रेडी होतो. इथे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची कटिंग फटिंग करायची नाहीये फ्रेंड्स. कधी कधी मी असं बोलते पण ते लक्षात नका घेऊ, आपलं काम लक्षात घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे इथे जॉईंट करून घ्यायचंय. आणि तुम्ही जो बघितलात की आपण जो अर्धा इंच घेतलेला होता तो इथे शिवण्यामध्ये मेकअप होऊन जातो. आता स्लीव्हची उंची घ्यायची आहे. इथे 1 इंच प्लस करायचंय. पण जर का तुमची साधी असेल स्लीव्ह बिना अस्तरची तर 2 इंच ऍड करायचे. आणि अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्डिंग पेपर घ्यायचा आहे. तर मी इथे 4 अधिक 1 5 इंच घेतलेले आहेत. त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे 10 इंच. आता हे पहा, अशा पद्धतीने आपण 10 इंचावर मार्क करून घेणार आहोत. लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्यात. ओके. आता एवढं काम झाल्यानंतर आपण काय करायचंय, कॅप हाईट घ्यायची आहे. तर इथं 4 इंचाची स्लीव्ज आहे, तर आपण इथं 3 इंचाची कॅप हाईट टाकणार आहोत. 1.5 इंच जे मार्जिन आहे ते स्ट्रेट लाईन करून घ्यायचंय. आणि हा जो आहे हा वरचा आकार म्हणजेच बॅक मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण याच्यावरूनच फ्रंट मुंड्याचा आकार काढणार आहोत. ते कसं ते पुढे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मी सांगते फ्रेंड्स की व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण खूप छोट्या छोट्या अशा टिप्स मी सांगत असते वेळोवेळी की ज्या टेलरिंगसाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या क्लासेसमध्ये सांगितल्या जात नाहीत. सो तुम्ही व्हिडिओ बघून हे सर्व काही अतिशय म्हणजे कमी पैसे म्हणताच येणार नाही, अगदी फ्री मध्ये घरामध्ये तुम्ही बसून शिकू शकता. आता हे बघा, मी 1 ते 1.5 इंच फक्त पेपरची फोल्डिंग पुढे सरकवलेली आहे, म्हणजे मागे घेतलेली आहे. आणि हा झालाय तुमचा फ्रंट मुंड्याचा आकार रेडी. इथे तुम्हाला काहीच म्हणजे इतकी सोपी ट्रिक्स आहे ही फ्रेंड की तुम्हाला म्हणजे यापेक्षा सोपं तर काहीच नसणार आहे.
एवढं मी सोपं करून सांगते फ्रेंड्स. जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.